प्रभू यीशु ख्रिस्ताच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, 2020 थोडस संघर्षाचं गेलं, टेन्शनचं, भयाचं. कित्येकांना तर ते शोकाचं सुद्धा गेलं. पण रात्री विलापाने बिराड केले. आता नवीन वर्षाची ही पहाट झालेली आहे. 2021 प्रभूने आम्हाला दिलं आणि ह्या वर्षामध्ये तो आमचं झालेलं सर्व नुकसान भरून काढणार आहे, सर्व व्याप भरून काढणार आहे, सर्व संताप आणि ताप भरून काढणार आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या परमेश्वर देवाला आळवीत आहोत, प्रार्थित आहोत. आता रात्रीच्या विलापाचा समय गेलेला आहे. आता मोठ्या आनंदाचा समय आलेला आहे. 2021 आम्ही देव बापाला अधिक आणि अधिक धन्यवाद देण्यासाठी उपयोगात आणणार आहोत. देव बापाला धन्यवाद असो. आपण आपल्या आजच्या नववर्ष उपासनेला प्रारंभ करीत आहोत. आज शुक्रवार दिनांक 1 जानेवारी 2021. ही वेळ आहे प्रेझन वर्षी स्तुती आराधना. आणि ह्या वेळेला मी विनंती करतो, पाचारण करतो MIF ला विनंती आहे की त्यांनी प्रेझन वर्षीद्वारे प्रभू यीशु ख्रिस्ताचं गौरव करावं. MIF. ख्रिस्तात सर्वांना सलाम. या सुंदरशा समय परमेश्वराने आम्हाला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. उठते हुए
सका, ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। बीमारी में तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका, ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। तेरा नाम पाक माना जाए और तेरी बादशाहत आए। तेरा नाम पाक माना जाए और तेरी बादशाहत आए।
घरामध्ये स्वागत करूया. आपण स्तब्ध होऊन नतमस्तक होऊया. परमेश्वराच्या दृष्टीने सहस्त्र वर्ष कालाच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. या काल प्रवाहात हे वर्ष आपणाकरता मात्र 365 दिवसांचे होते. गत वर्षाकडे कटाक्ष टाकून नूतन वर्षाकडे दृष्टिक्षेप वळवीत असताना आपण प्रभूच्या सामर्थ्याची याचना करूया. शास्त्रवचने ऐकूयात. राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. खंबीर हो, हिम्मत धर. मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कुणी बंद करू शकत नाही. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे करण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या. आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. आवाहन आहे. आपण आळीपाळीने वाचणार आहोत. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. मंडळी, परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल. मंडळी, पहा मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो. चालक, परमेश्वराचे स्तवन करा. नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. देव बापाला धन्यवाद, मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी उभे राहून गीत गाणार आहोत. मंडळीला विनंती आहे, कृपया आपण उभे राहावे. कारण हर्षाला
असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार जाहीर करीत आहोत. प्रियानो, प्रेषितांचा मत अंगीकार. सर्व समर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईस पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. आळीपाळीने वाचत आहोत पुढील भाग. आपण त्रैक देवासमोर नतमस्तक होऊन त्यास वंदन करूया. अहो देवाचे प्रियजन हो, या आपण देव जो प्रीती आहे, ज्याने आम्हास निर्माण केले आहे, प्रत्येक क्षणी जो आमचे पालन पोषण करतो, ज्याने आम्हावर अनंत कालची प्रीती केली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या गौरवात ज्ञानाचा प्रकाश दिला आहे, त्या देवी पित्यास वंदन करूया. मंडळी, हे देवा आमच्या प्रभू, आम्ही तुझी स्तुती करून तुला वंदन करतो. चालक आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपादानाबद्दल त्याचे गौरव करूया, जो श्रीमंत असता आम्हासाठी दरिद्री झाला, ज्याने उत्तम तेच करून स्वर्गीय राज्याचे शुभवर्तमान विदित केले, ज्याच्यावर आम्हा सारख्याच परीक्षा आल्या व ज्यास मोहाने घेरले, तरी त्याच्यावर मात करून जो पाप रहित राहिला, ज्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले, जो मृत्यू पावला व आता सदाजीवी आहे, ज्याने स्वर्गाचे राज्य सर्व विश्वासणाऱ्यांसाठी खुले केले व जो आता परमेश्वर पित्याच्या गौरवात त्याच्या उजवीकडे बसला आहे. मंडळी, हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता, तू खरोखर आमचा गौरवयुक्त राजा आहेस. आम्ही तुझी स्तुती करून तुला वंदन करतो. चालक पवित्र आत्मा, जो आमचा प्रभू व जीवनदाता आहे, त्याच्या सहभागितेत आपण गौरव करूया, ज्याच्याद्वारे आपण परमेश्वराच्या कुटुंबात जन्मलो, ज्याच्याद्वारे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव झालो, ज्याची साक्ष आम्हास दृढ करते, ज्याची विद्वत्ता आम्हास शिकवते, ज्याचे सामर्थ्य आम्हास सहाय्य करते, जो आमच्या इच्छा आकांक्षा विपुलतेने पुरविण्यास सिद्ध असतो. मंडळी, हे आमच्या प्रभू पवित्र आत्म्या, सर्व गौरव तुलाच असो. आम्ही तुझी स्तुती करून तुला वंदन करतो. यावेळेला आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूयात. मनातल्या मनात देव बापाला धन्यवाद द्या. प्रियानो, देव बापाला उंचवा, देवाला नमन करा, देवाच्या पाया पडा. दोन 2020 हे वर्ष आम्हाला प्रभूने दिलं, परंतु आम्ही पुष्कळ व्यापातून, तापातून, संतापातून, शोकातून गेलो. पण प्रभूने आम्हाला सावरलं, प्रभूने आम्हाला आधार दिला. इमॅन्युएल आम्हा सनिध होता, हा विश्वास दिला. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. आपण देवाचे आभार मानूया, प्रार्थना करूया.
प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, आम्ही ह्या नवीन वर्षाकरिता तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. 2021 ची पहाट आमच्यासाठी मोठे आशीर्वाद घेऊन आले. बापा परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो, नतमस्तक होतो. तू आपल्या मंडळीची, आपल्या लोकांची काळजी घेणारा देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. तू सर्वदाच दोष देणारा देव नाहीस, कारण तू प्रीती आहेस, तू मंद क्रोध आहेस, तू क्षमाशील देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा, मागील वर्षामध्ये जे सर्व आशीर्वाद तू दिलेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. मागील वर्षामध्ये आम्हाला कृपेवर कृपा देऊन आमचं संरक्षण केलंस. आमच्या जीवाचं, आमच्या आत्म्याचं, आमच्या शरीराचं संरक्षण केलंस. आमच्या लेकरा बाळांचं, कुटुंबाचं संरक्षण केलंस. आमच्या बापा परमेश्वरा सर्व प्रियजनांचं संरक्षण केलंस. आमच्या मंडळीचं संरक्षण, सांभाळ, प्रतिभाळ केलास. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीच्या द्वारे गेले 9 महिने बापा ऑनलाईन आम्ही भक्ती केलेली आहे. त्यामध्ये तू आम्हाला कृपा, दया, अनुग्रह पुरवलास. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. या भक्तीमध्ये अनेक भक्तगण, आमचे प्रिय बंधू, आमच्या बहिणी बापा सामील झाल्या आणि आम्हाला ही सहभागिता त्यांनी दिली. आम्ही तुझे खरोखर त्यांच्याबद्दल तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आता नवीन वर्ष 2021 तू आम्हाला दिलंस. बापा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत की बापा परमेश्वरा, ज्या मानाने आम्ही 2020 मध्ये पीडा भोगलेली आहे त्याच्या दुप्पट तिप्पट बापा परमेश्वरा 2021 मध्ये तू आम्हाला आशीर्वाद दे, यासाठी की 2020 या वर्षातल्या कोणत्याही पिढीचं आम्हाला स्मरणच राहू नये. प्रभू, हे वर्ष आमच्यासाठी सुखाचं, आशीर्वादाचं कर. बापा, आम्हा प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. आम्हाला राखून ठेवलेले आशीर्वाद दे. स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वादाने ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वादित कर. आम्हाला सर्व बापा दैहिक आणि जगिक आशीर्वादाने मालामाल कर. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. परमेश्वर आमचा देव आम्हाला आशीर्वाद देईल. होय बापा, हाच विश्वास आज आम्ही दृढ करीत आहोत. बापा परमेश्वरा, या समय आम्ही मागत आहोत मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. आणि मंडळीला बापा परमेश्वरा तू सर्व प्रकारे आध्यात्मिकतेमध्ये वाढव. बापा परमेश्वरा, विश्वास वाढू दे. पवित्र कर, मंडळीला स्वच्छ कर. बापा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. आणि मंडळीला आशीर्वादाने भर, मंडळीला आशीर्वादाचा स्रोत कर. बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. प्रत्येक कुटुंब हे बापा परमेश्वरा तू तुझ्या आशीर्वादाने मालामाल कर. बापा, या समय आम्ही प्रार्थना करीत आहोत की मंडळीची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स आशीर्वादित कर. बापा, ह्या समय आम्ही प्रार्थना करीत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यांचे सर्व बिशप वर्ग आणि सर्व मंडळ्या आशीर्वादित कर. बापा, तुझी कृपा द्या, अनुग्रह दे. आमचा भारत देश बापा परमेश्वरा तू आशीर्वादित कर. महाराष्ट्र राज्य तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. या समय विशेष प्रार्थना ही आहे की आमचे मुंबई रिजनल कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. आमचे बिशप साहेब सन्माननीय बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांची प्रिय पत्नी लेकरे, त्यांचं सर्व एक्झिक्युटिव्ह बोर्ड आणि कॅबिनेट तू आशीर्वादित कर. बापा, मुंबई धर्म प्रांतामध्ये येणाऱ्या सर्व मंडळ्या बापा, पाळक वर्ग तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. बापा प्रभू, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व मिशनरी आणि सर्व सुवार्थिक यांच्याबरोबर राहा, त्यांना आशीर्वादित कर. बापा, आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. मान महिमा गौरव देवाला देत. बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देत आहे. मी, माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आमचं समर्पण करीत आहोत, ह्यासाठी की जी सेवा तू आम्हाला नेमून दिलेली आहे ती पूर्ण आम्ही करावी आणि त्यासाठी आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे हा विश्वास जाहीर करावा. मान महिमा गौरव देवाला. एथवर पुरलेल्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण उभे असतानाच देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धि राहा स्थिर. पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा, यश मिळते. सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. सर्वदा असंख्य वैरी हल्ला करीती. बाण येती आम्हावरी, शूर पडती. जय जयकार करा, यश मिळते. सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. तो वैऱ्यांचा सरदार, साच बलवान. ख्रिस्त परी तारणार, कैवारी महान. जय जयकार करा, यश मिळते. सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. सैनिकांनो कात पावे, झुंज त्याचशी. शेवटास युद्ध न्यावे, वीरा ख्रिस्ताशी. जय जयकार करा, यश मिळते. सायकरी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. उभे असतानाच आपण उपकार स्तुतीची प्रार्थना आळीपाळीने करत आहोत. प्रारंभ करीत आहोत. हे देवा, आमच्या पित्या, सर्व उत्तमांच्या उगमा, तू आपल्या औदार्ययुक्त कृपेने आम्हास आमच्या जीवन प्रवाहात येथवर घेऊन आलास, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या प्रीतियुक्त औदार्यामुळेच आम्ही आज या स्थळी व ह्या वेळी येऊ शकलो आहोत. म्हणून मंडळी, हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. तुझ्या गौरवाने व्यापलेल्या जगात तू आम्हास जीवन व बुद्धी देऊन स्थान दिले. आम्हास विमनस्क अवस्थेत सांत्वन देण्याकरिता तू आम्हाला मित्रगण व आप्तेष्ट दिलेस. त्यांनी कृतीने व मनाने आम्हास आभारी व दिलासा दिला. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आमच्या हृदयांना तू आध्यात्मिक तहान व भूक लागू दिलीस व तदनंतर तृप्ती व शांती दिलीस. तू आम्हास मुक्त केलेस व येशू ख्रिस्तामध्ये उच्च सेवेकरिता पाचारण केलेस. तुझ्या पवित्र आत्म्यात सहभागिता दिलेस व मंडळीत साक्ष दिलेस. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आमच्या जीवनातील अंधकारात तू प्रकाश झालास. विपत्कालात व संकटात सामर्थ्याचा खडक झालास. आनंदात खरा आनंद झालास. कष्टात आमच्या कष्टाचे फळ असा झालास. म्हणून हे प्रभू, आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आम्ही जेव्हा तुला विसरलो तेव्हाही तू आमचे स्मरण केलेस. आम्ही जेव्हा तुझ्यापासून पळून गेलो तेव्हाही तू आमचा पाठीराखा झालास.
आम्ही जेव्हा तुझ्याकडे पाठ फिरवली तेव्हाही तू प्रीतीने आम्हाला कवेत घेतलेस व क्षमा केलीस. अनंत यातना तूच आम्हाकरता सहन केल्यास व आम्हावर अनंत कृपा केलीस. म्हणून हे प्रभू आम्ही तुझे पवित्र नाम गौरवितो. आमेन. पापांगीकार करण्याचे आव्हान आळीपाळीनेच वाचणार आहोत आपण. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची कृपा व सौजन्य यांच्या योगाने आपल्याला क्षमा व्हावी म्हणून सर्व समर्थ परमेश्वर आपला स्वर्गातील पिता याच्या पुढे आपण नम्र व दीन होऊन पश्चाताप आज्ञाधारक चित्ताने आपली पापे कबूल करून पदरात घ्यावी अशी बुद्धी आपल्याला पवित्र शास्त्रात ज्ञानानं होते. म्हणून येथे हजर असलेल्या सर्वांना माझी हात जोडून अशी प्रार्थना व विनंती आहे की चित्त शुद्ध करून वाणीत नम्रता आणून स्वर्गीय कृपेच्या सिंहासनापाशी तुम्ही माझ्याबरोबर चला. आपण प्रार्थना करू. आपण सर्व मिळून ही प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमदया घनपित्या, वाट चुकलेल्या मेंढरांप्रमाणे आम्ही तुझे मार्ग सोडून भटकत आहोत. आम्ही आपल्या मनाप्रमाणे व आमच्या मनाने सुचविलेल्या युक्त्या प्रयुक्त्यांप्रमाणे करीत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केले आहे. कराव्या त्या गोष्टी आम्ही केल्या नाहीत व करू नयेत त्याच गोष्टी आम्ही केल्या. पण हे प्रभो, आमच्यावर दया कर. हे परमेश्वरा, हे जे आपल्या चुका पात्रात घेतील त्यांची तुला करुणा येऊ दे. आमचा प्रभू श्री ख्रिस्त येशू याच्याद्वारे अखिल मानव जातीला दिलेल्या आपल्या वचनानुसार पश्चात्तप्त जीवांना तुझ्या कृपेचा पूर्वत लाभ घडू दे. आणि हे परमदया घनपित्या, त्याच्या प्रित्यर्थच इतप्पर आमच्या हातून पवित्र सात्विक व नम्र आचरण घडत राहील असे तू कर. तुझ्या पवित्र नामाच्या वैभवासाठीच. आमेन. क्षमादानासाठी प्रार्थना. हे प्रभो, आम्ही हात जोडून पदर पसरून विनंती करतो की तू आपल्या लोकांना दोषमुक्त कर. म्हणजे तुझ्या औदार्य प्रधान सौजन्याच्या योगाने आमच्या मनोदर्बल्यामुळे घडलेल्या पातकांच्या बंधनातून आमची मुक्तता होईल. हे स्वर्गीय पित्या, आमचा धन्यवादित प्रभू व त्राता येशू ख्रिस्त याच्या प्रित्यर्थ आमचे एवढे ऐक. आमेन. आळीपाळीचा शास्त्रपाठ या वेळेला आपण वाचत आहोत. मंडळीने उभेच राहावे. हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. क्रोधातही दया स्मर. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग. कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्यास कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी शेजारी ठेवले आहे. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. आपापल्या समय होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनविली आहे. त्याने मनुष्यांच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. तरी प्रत्येक मनुष्याने खावे प्यावे व आपला उद्योग करून सुख मिळवावे ही देवाची देणगी आहे. मला देखील समजून आले की देव जे काही करतो ते सर्व काळ राहणार. ते अधिक करता येत नाही व उणे करता येत नाही. मनुष्याने त्याचे भय धरावे. देव असा क्रम चालवितो. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. आमेन.
यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन यावेळेला आपण करत आहोत. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 31 ते 35 ही वचने आपण यावेळेला वाचत आहोत. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कुणीही आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही समायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीची किंवा घरांचे जितके मालक होते तितके ते विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवत मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. दे बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही दिसे रसे थबथबली. ही दिसे रसे थबथबली. पाहता वाट हो कसली माधुरी या खरी. म्लान जोन जाहली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही कुणा विषारी दिसली. ही कुणा विषारी दिसली. प्रभु करी तरी ती रमली. ही सुधा या मुधा भ्रांती नाही चांगली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. ही असे खरोखर आपुनी. ही असे खरोखर आपुली. ईश्वरे आपणा दिधली. चिंतुनी त्यामनी वा इचातले अली. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. नवीन वर्षाच्या मुख्य संदेशाकडे आपण जात आहोत. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊयात प्रियानो. की आम्हाला हे नवीन वर्ष देवाच्या संदेशाने प्रारंभ करता येत आहे. प्रियानो, आपल्या आजच्या मननाचा विषय आहे प्रारंभ व शेवट प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रारंभ व शेवट
प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रतीक वचन आहे प्रगटीकरण अध्याय 21 वचन 6. प्रगटीकरण अध्याय 21 वचन 6. मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. देव बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. प्रियानो, नवीन वर्षाचा प्रारंभ आम्ही केलेला आहे. पुढे 365 दिवसांचा आम्हाला प्रवास आहे. प्रवास म्हटला की पुष्कळ काही गोष्टी येतात. उंच सखल भाग आहे, चांगला भाग आहे, वाईट भाग आहे. प्रवास म्हटला की अनेक नवे नवे लोक भेटतात. चांगलेही असतात, वाईटही असतात, आनंद देणारे असतात आणि मनाला पीडा देणारेही असतात. प्रवास म्हटला की वेगवेगळं भोजनही मिळतं आम्हाला. प्रवास म्हटला की वेगवेगळा अनुभव येतो. निसर्ग वेगवेगळ्या स्वरूपात आम्हाला पाहता येतो. आणि प्रियानो, प्रवास एकंदरीत हा असा सुखदुःखाने भरलेला असतो, आशीर्वादांनी भरलेला असतो. आणि आम्ही सर्व मिळून हा प्रवास करणार आहोत. आणि मंडळी या नात्याने आम्हाला जो प्रवास करायचा आहे तो 52 रविवारचा प्रवास आहे. आणि देवाजवळ प्रार्थना करा की हा 52 रविवारचा प्रवास देवाने आम्हाला चर्चमध्ये द्यावा. काही थोडक्या लोकांसाठी नव्हे, संपूर्ण मंडळीसाठी. पहिल्यासारखंच 15 मार्च 2020च्या आधी ज्याप्रमाणे आम्ही एकत्र येऊन भक्ती करत होतो त्याप्रमाणे मोठ्या आनंदाने, उल्हासाने. आणि म्हणून प्रियानो, आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. आणि आम्हाला हा प्रवास करायचा आहे कारण प्रवासातले खास खळगे आम्हाला माहिती नाहीत. प्रवासामधलं आम्हाला प्रियानो काहीही ठाऊक नाही. कुठे वळण आहे माहिती नाही, कुठं उंच सकल भाग आहे आम्हाला माहिती नाही. परंतु एकाला माहिती आहे आणि तो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून ख्रिस्तासह नवीन वर्षाचा प्रारंभ करा. ख्रिस्ताबरोबर नवीन वर्षाचा प्रारंभ करा. कारण त्याने स्वतः जाहीर केलेलं आहे, मी इमॅन्युअल आहे, तुम्हा सनिध राहणारा देव आहे. देवाला घेतल्याशिवाय कधीच काही करू नका प्रियानो. एकदा 5000 लोकांना प्रभूने भोजन दिले. 5 भाकरी 2 मासे लहान मुलाने दिले आणि त्यामध्ये 5 भाकरी 5000 लोकांना भोजन दिलं. काय घडलं? भोजन झालं. 12 टोपल्या उठल्या, प्रेषितांनी गोळा केल्या, डोक्यावर घेतल्या. आणि प्रभू म्हणाला, आता मी डोंगरावर जातो, प्रार्थना करतो, तुम्ही पुढे व्हा. यांनी थांबायला पाहिजे होतं. नाही प्रभू, आम्ही तुला सोडणार नाही, आम्ही सुद्धा तुझी वाट पाहणार, तू प्रार्थना करून ये. पण यांना वाटलं आता आपल्याला काय प्रभूची गरज, 12 टोपल्या आहेत आपल्या बरोबर, भरपूर माल आहे, हे जीवा खा पी, आता प्रभू थोडा वेळ नसला तरी चालेल. आणि प्रभूला सोडून निघाले, नावेमध्ये निघाले. आणि काय झालं माहितीये का? मोठं वादळ उठलं. घाबरले आणि हैराण झाले. आणि आता मरतो की जगतो असं झालं. प्रभूला घेतल्याशिवाय काही करू नका प्रियानो. शेवटी प्रभूनेच पाहिलं, माझे शिष्य, माझे प्रिय शिष्य घाबरले आणि तो पाण्यावरून चालत गेला. प्रियानो, प्रभू बरोबरच राहा. प्रभूला घेतल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. आणि म्हणून ख्रिस्तासह नवीन वर्षाचा प्रारंभ. प्रियानो, ख्रिस्त बरोबर जर असेल, परमेश्वर देव, आमचा देव आमच्या बरोबर जर असेल, तर प्रियानो लक्षात घ्या, काय काय फायदे आहेत हे सुद्धा फार महत्वाचं आहे. पहिला फायदा पहा. पहिला मनुष्य होता ज्याला देवाने, परमेश्वराने निर्माण केलं, आदाम.
आणि त्याची प्रिय पत्नी हवा यांच्याबरोबर प्रभू शिळोप्याच्या वाण्याला प्रत्यक्ष बोलत होता. प्रभू बरोबर होते, ते प्रभूच्या सहभागितेत होते. ते काय झालं माहितीये का प्रियानो, आदामाने परमेश्वरासह प्रारंभ केला. देवाने त्याला एदेन दिली, देवाने त्याला एदेन दिली, त्याला अनुरूप सहाय्यक दिला. जेव्हा आदामाला मातीचं घडलं, त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, आदामाने डोळे उघडले, तेव्हा सर्वात प्रथम आदामाने जे पाहिलं ते फक्त परमेश्वर देवाचं मुख, परमेश्वर देवाला पाहिलं. आणि परमेश्वर देवाला पाहिल्यानंतरच परमेश्वर देवाने त्याला दाखवली एदेन. प्रियानो, देवासह प्रारंभ केला ना, एदेन मिळते, सर्व सुखाची जागा. दुसरी गोष्ट, जलप्रलयानंतर नोहाने परमेश्वरासह प्रारंभ केला. जलप्रलयातून बाहेर आल्यानंतर, त्या तारवामधून बाहेर आल्यानंतर नोहाने सर्वात प्रथम काय केलेलं आहे तर यज्ञ केलेला आहे, देवाला यज्ञ केलेला आहे. परमेश्वरासह नवीन प्रारंभ केला. देवाने त्याला संपूर्ण पृथ्वीचा मालक बनवले. तुम्हाला माहिती आहे, पृथ्वीवर फक्त 8 माणसं होते. नोहा, त्याचे 3 मुलं, इतका लँडलॉर्ड कुणीच नसेल. नोहा, त्याचे 3 मुलं, 3 सुना, पत्नी, लँडलॉर्ड. आमच्याकडे 1 गुंठा आला तर आम्हाला असं वाटतं अरे बाप, 2 आले तर फारच, 5 आले तर काही विचारूच नका, 1000 स्क्वेअर फूट आलं तर अरे 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 अरे, किती लोकांना दाखवून किती लोक. नोहा संपूर्ण पृथ्वीचा मालक होता. परमेश्वरासह प्रारंभ केला ना प्रियानो, परमेश्वर हे करतो. एक दिवस येणार आहे, प्रभू या पृथ्वीवर राज्य करणार आहे आणि त्यावेळेला त्या प्रभू बरोबर आम्ही राज्य करणार आहोत. त्यावेळेला या पृथ्वीचा मालक फक्त प्रभू येशू ख्रिस्त असणार आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि आम्ही राजपुत्र आणि राजकन्या असणार आहोत. नवं आकाश, नवी पृथ्वी हे घडणार आहे प्रियानो, प्रभूसह प्रारंभ. तिसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, अब्रामाने परमेश्वरासह प्रारंभ केला. 75 वर्षाचा होता, 75 वर्षाचा. प्रियानो, काय झालं माहितीये का प्रियानो, आदामाने परमेश्वरासह प्रारंभ केला. तो तरुण होता आणि त्याला एदेन दिली. प्रियानो, तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण कर. तारुण्याच्या दिवसात परमेश्वरासह प्रारंभ करा, देव भवितव्य घडवणार. नोहा तर 500 वर्षांचा होता जेव्हा त्याने परमेश्वरासह प्रारंभ केला. जलप्रलयानंतरचा परमेश्वर देवाने त्याला एवढा मालक बनवला. ज्येष्ठातलं ज्येष्ठ जरी असेल ना प्रियानो, तरी सुद्धा अब्राम 75 वर्षाचा होता. त्याने परमेश्वरासह प्रारंभ केला आणि देवाने त्याला राष्ट्र समूहाचा जनक बनवून टाकला. इस्रायल राष्ट्राचा मूळ पुरुष केला. अब्राम, इसाक, याकोब यांचा देव. परमेश्वराने हे नाव धारण केलं. काय अद्भुत आहे प्रियांनो, परमेश्वरासह प्रारंभ केला तर हे फायदे आहे. परमेश्वरासह प्रारंभ करा म्हणजे सुखाची हमी आहे, संपन्नतेची हमी आहे आणि पिढ्यानपिढ्याच्या आशीर्वादांची सुद्धा हमी आहे. प्रियांनो, ख्रिस्तासह नवीन वर्षाचा प्रारंभ कसा करणार हा प्रश्न आमच्या डोळ्यापुढे आहे. ख्रिस्तासह नवीन वर्षाचा प्रारंभ कसा करणार? आणि सर्वात पहिली गोष्ट, दिवसाचा प्रारंभ. प्रत्येक दिवसाचा प्रारंभ, 365 दिवसामधील प्रत्येक दिवसाचा प्रारंभ आम्ही ख्रिस्तासह कसा करणार? तर सर्वात पहिली गोष्ट, दिवसाचा प्रारंभ प्रार्थना. प्रार्थनामध्ये देवाशी बोलणे. स्तोत्र 5 आणि 3 मध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो हे पहा. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. आम्हाला माहिती आहे का प्रियानो, दाविदाला माहिती होतं, देव आमची वाणी ऐकण्यासाठी सकाळी सकाळी उत्कंठित असतो, व्याकुळ असतो. कधी कधी काही लोक म्हणतात की देव माझी प्रार्थनाच ऐकत नाही, परंतु प्रार्थना देव आमची ऐकण्यासाठी, देव आमची वाणी ऐकण्यासाठी सकाळीच जागा झालेला असतो. आम्ही बोलत नाही त्याच्याशी, आम्ही भलत सलतच बोलत असतो. अरे काही तर सकाळी उठल्याबरोबरच सुरू होतं टीव्ही, काही जणांचे भांडणं, काही जणांच्या बातम्या, काही जणांचं व्हॉट्सअप, काही जणांचं काय. अरे सकाळ उठली ना, पहिलं देवाशी बोला. सकाळी उठताच माझा पहिला विचार आणि निद्रा मला अजाणतेमध्ये नेण्यापूर्वी माझा शेवटचा विचार एकच असायला पाहिजे, आणि तो म्हणजे माझ्या प्रभू ख्रिस्ताबरोबर बोलणं.
तुझ विन मजला शैन पडेना. हे काय अद्भुत प्रेम काव्य आहे प्रियानो. गीत करता म्हणतो देवाशिवाय मला चैन पडत नाही. सकाळी उठल्याबरोबर स्तोत्र संहितामध्ये स्तोत्र करता काय म्हणत आहे, स्तोत्र 5:3 मध्ये, हे परमेश्वरा प्रातः काळी तू माझी वाणी ऐकतोस. त्याच्याशी बोला, सकाळीच बोला. तो वाणी ऐकण्यासाठी आतुर आहे तुमची. पुढे काय म्हणत आहे, सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन. सकाळीच त्याला प्रार्थना सादर करा. किती मोठी प्रार्थना करणार तुम्ही? 1 तासाची, 2 तासाची, 3 तासाची? प्रार्थनेचं लिमिट किती असावं? प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांना शिकवलं, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य. किती मिनिटं लागतात? 20 सेकंद. अरे 20 सेकंदाची तरी प्रार्थना करा, देव खुश होणार आहे. नाही येत ना प्रार्थना? काही जणांचा प्रश्न असतोय, मला प्रार्थना येत नाही. प्रभूची प्रार्थना म्हणा ना, म्हणा प्रभूची प्रार्थना, आणि सगळंच आहे त्या प्रार्थनेमध्ये. प्रियानो, प्रभूच्या प्रार्थनेला कधी तुच्छ लेखू नका बरं का. काही लोकांनी प्रभूच्या प्रार्थनेला फारच तुच्छ लेखलेलं आहे आणि ते म्हणतच नाहीत. मी अनेक चर्चेसमध्ये गेलो, प्रभूची प्रार्थना म्हणायची ना, ते टाळतातच, नकोच म्हणतात. म्हणजे त्यांनी जणू काही शुभवर्तमानातला तो भागच काढून टाकला. अरे एक काना किंवा मात्रा रद्द केली तरी शाप येतील म्हटलेलं आहे, अख्खी प्रार्थना काढून टाकली, आणि तीही प्रभूची प्रार्थना. असं करू नका प्रियांनो, अजिबात असं करू नका. नाही येत ना प्रार्थना, प्रभूची प्रार्थना म्हणा, प्रभू प्रार्थना शिकवेल. आणि पुढे तो काय म्हणतो माहिती का, रचून तुला आणि तुझी प्रतीक्षा करीत राहील, तुझी प्रतीक्षा करीत राहील. प्रियानो, आम्ही देवाची कशासाठी प्रतीक्षा करत असतो? कशासाठी? आशीर्वादांसाठी. देवाची प्रतीक्षा आशीर्वादांसाठी करत असतो. देवापासून शिक्षेची प्रतीक्षा नाही करावं लागत. देव ऑटोमॅटिक शिक्षा करून टाकतो आपल्या लेकरांना. परंतु प्रतीक्षा आम्ही करत असतो आशीर्वादांची. प्रतीक्षा करा आशीर्वादांची. सकाळीच घडू द्या दिवसाचा प्रारंभ, ख्रिस्ताबरोबर करा आणि बघा काय घडतं ते. प्रकटीकरण 22:16 मध्ये काय म्हटलेलं आहे, मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे. पहाटेचा तेजस्वी तारा. अरे तो तेजस्वी तारा पहा, तेजस्वी तारा पहा, अंधार राहणारच नाही. स्तोत्र 108:2 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, मी प्रभातीला जागे करीन. मी प्रभातीला जागे करीन. प्रियानो, दिवसाचा प्रारंभ प्रार्थनेने करा, म्हणजे देवाशी बोला आणि मग पहा काय चमत्कार घडतो ते. दुसरा प्रारंभ, सप्ताहाचा प्रारंभ. सप्ताहाचा प्रारंभ. आणि सप्ताहाचा प्रारंभ म्हणजे उपासना. उपासना. प्रियानो, उपासना म्हणजे काय? देवाचे ऐकणे. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे, उपासना म्हणजे देवाचे ऐकणे. सप्ताहाचा प्रारंभ. आमचं रविवारचं चर्च, रविवार हा सप्ताहाचा पहिला दिवस आहे. रविवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे. जर पहिले करीन 16:2 मध्ये पाहिलं तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी मंडळी एकत्र व्हायची. मंडळी एकत्र येऊन वर्गणी गोळा करायची आठवड्याच्या पहिल्या दिवशी. प्रियानो, सप्ताहाचा पहिला दिवस मंडळीचा दिवस आहे, उपासनेचा दिवस आहे, देवाचा ऐकण्याचा दिवस आहे. जर आम्ही देवाचं ऐकू तर देव आमचं ऐकेल. कम्युनिकेशन आहे. एखादी व्यक्ती आमच्याशी बोलत आहे आणि आम्ही ऐकतच नाही तर ती बोलणं थांबवेल, बोलणार नाही ती. देवाचं ऐका म्हणजे देव तुमचं ऐकेल. सप्ताहाचा पहिला दिवस रविवार आहे, तो देवाला द्या. कित्येकांचा प्रश्न आहे, रविवारी त्यांना ड्युटी असते, मग काय करणार? 24 तास तर काय ड्युटी नसते. सकाळी गेला तर संध्याकाळी येणार, दुपारी गेला तर रात्री येणार. मग ज्यांची दुपारी ड्युटी आहे त्यांनी सकाळी जावं भक्तीला. आपलं चर्च नसतं त्यावेळेला, मग दुसऱ्या चर्चमध्ये जा. पण भक्ती झाली पाहिजे, झाली पाहिजे. त्याच्यातून पळवाट शोधू नका प्रियांनो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभूचं पुनरुत्थान झालेलं आहे. पुनरुत्थान
तुम्हाला माहिती आहे, आमचं सुद्धा पुनरुत्थान कदाचित प्रभूचं येणं हे आठवड्याच्या पहिल्या दिवशी रविवारीच होईल. आणि म्हणून रविवारच्या दिवशी कधी कुठं भटकू नका. प्रभू आला तर बाहेरच राहा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ना कुठंच भटकू नका. मी असं फर्मली नाही सांगत, परंतु मला असं विनाकारणच वाटतं ते की जर प्रभूचं पुनरुत्थान पहिल्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी झालं, मंडळी जर आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र येत होती, तर प्रभूचं येणंही अशाच एका रविवारी होणार आहे. आणि म्हणून सप्ताहाचा प्रारंभ प्रभूचं, ख्रिस्ताचं, भक्ती भक्ती उपासना, देवाचा ऐका. आणि प्रियानं उपासनेला आलं ना, फक्त देवाचं ऐका, माणसाचं ऐकू नका, याचं त्याचं, शेजारच्या पारदारच्यांचं, बाहेर जाऊन गप्पा मारू नका. देवाचं ऐकल्यानंतर नाही, अरे ती इतकी मधुरवाणी आहे, त्याच्यानंतर काय ऐकण्याची गरजच राहत नाही. तिसरा प्रारंभ आहे महिन्याचा प्रारंभ. प्रियानो, महिनाभर काम केल्यानंतर आम्हाला काय मिळतं? महिन्याचा प्रारंभ काय आहे? आराधना. दिवसाचा प्रारंभ प्रार्थना, सप्ताहाचा प्रारंभ उपासना, महिन्याचा प्रारंभ आराधना. आराधना म्हणजे काय? देवाला देणे. देवाला देणे. काय देणे देवाला? उपकार स्तुती. प्रभू, महिनाभर जे काही दिलेलं आहेस त्याच्यासाठी उपकार स्तुती, आभार रूपी यज्ञ. प्रियानो, महिन्याचा प्रारंभ झाला ना, सर्वात पहिला विचार करा, मला देवाला काय देता येईल या महिन्यात? देवाला काय देता येईल तो विचार करा. आपली बेरीज वजाबाकी करत बसू नका खर्चाची. आधी देवाचं ते देवाला. महिन्याचा प्रारंभ. आणि मग पहा प्रियानो, देव किती आशीर्वाद देतो. आराधना म्हणजे देवाला देणे. आणि चौथा प्रारंभ आहे वर्षाचा प्रारंभ. वर्षाचा प्रारंभ. दिवसाचा प्रारंभ म्हणजे प्रार्थना, देवाशी बोलणे. सप्ताहाचा प्रारंभ म्हणजे उपासना, देवाचे ऐकणे. महिन्याचा प्रारंभ म्हणजे आराधना, देवाला देणे. वर्षाचा प्रारंभ म्हणजे लढणा. लढणा. सगळे ना 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 आहे. लढणा. लढणा म्हणजे युद्ध करणे. आपसात युद्ध करू नका. आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. प्रियानो, आम्ही जर पाहिलं तर वर्षारंभ हा युद्धावर जाण्याचा समय असायचा. दुसरे शमूएल 11 अध्याय 1 वचनामध्ये सांगितलेलं आहे की वर्षारंभ हा युद्धाचा समय असायचा. वर्षारंभ. कोणतं युद्ध प्रारंभ झालं ना, ते वर्षाच्या आरंभीच झालं. पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये असंच झालेलं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या दिवशी झाला ना, त्या दिवसापासून कॅलेंडरची गणना सुरू झाली. त्या वर्षापासून एडीची सुरुवात झाली. आणि त्याच दिवसापासून युद्धाला प्रारंभ झाला. सैतानाबरोबरच्या युद्धाला, सैतानाच्या युद्धाला. प्रभूने त्याचं मस्तक ठेचलं, त्याच्यावर विजय मिळवला, मृत्युंजयी झाला. लक्षात घ्या प्रियांनो, मत्ते 4:10 मध्ये सांगितलेलं आहे, वर्षारंभीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सैतानाला हाकलून द्या. ही जी 1 तारीख आहे ना प्रियांनो, जानेवारीची 1 तारीख फार महत्वाची आहे. म्हणा, मोठ्याने म्हणा, अरे सैताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चालता हो. वर्षारंभीच त्याला हाकला. वर्षभर तो तुमच्या जवळपास आसपास सुद्धा येणार नाही. याकोब 4:7 सांगतो, वर्षारंभीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने त्या सैतानाला अडवा. अडवा त्या सैतानाला. त्याला म्हणा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मी तुला अडवित आहे. तो कधीच तुमचा रस्ता अडवणार नाही प्रियानो. तिसरी गोष्ट रोम 16:20 मध्ये सांगितलेलं आहे, वर्षारंभीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाने त्या सैतानाला पायाखाली तुडवा. वचनाने त्या सैतानाला पायाखाली तुडवा. रोम 16:20. वर्षारंभी म्हणा, हे सैताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाने मी तुला पायाखाली तुडवीत आहे. जर त्याला तुम्ही तुडवलं नाही ना प्रियानो, तो तुम्हाला तुडवेल. फार दुष्ट आहे. त्याने सगळ्या जगाला तुडवलंय पायाखाली. तुम्ही ख्रिस्ताचे आहात. ज्या ख्रिस्ताने आपल्या पायाखाली त्याला तुडवलेलं आहे, आपल्या टाचेने त्याचं मस्तक ठेचलेलं आहे, त्या ख्रिस्ताचे तुम्ही जे आहात प्रियानो, त्याला पायाखाली तुडवा. वर्षभर तुम्हाला स्वस्थता, शांतता, आशीर्वाद मिळतील. वर्षाचा प्रारंभ हा आहे.
वर्षाचा प्रारंभ, वर्षारंभीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्या सैतानाला हकलून द्या. वर्षारंभीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने त्या सैतानाला अडवा. वर्षारंभीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाने त्या सैतानाला पायाखाली तुडवा. वर्ष सुखाचं जाईल, वर्ष आशीर्वादाचं जाईल, वर्ष स्वस्थतेचं जाईल, वर्ष शांतीचं जाईल. आज प्रभू आम्हाला हाच नवीन वर्षाचा संदेश देत आहे. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, ख्रिस्तासह प्रारंभ किती महत्वाचा आहे प्रभू. आज कृपा दे, दया दे. आमचा दिवसाचा प्रारंभ, सप्ताहाचा प्रारंभ, आमचा महिन्याचा प्रारंभ, आमचा वर्षाचा प्रारंभ ख्रिस्तासह होऊ दे. म्हणजे आमच्या इतके सुखी या जगात दुसरं कुणीच असणार नाही. ख्रिस्ताची हीच अपेक्षा आहे. माझ्या लोकांनी हे देण्यात असावं, हे देण्यात असावं, कणानात असावं. प्रभू आम्हाला सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे. आम्ही ख्रिस्तासहच प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ करावा असं होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वांनी उभे राहावं. ही वेळ आहे दानार्पणाची. नवीन वर्षाचं दान आहे, पहिलं दान आहे. आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर यासहित आमची ही अर्पणे देवाला समर्पण करणार आहोत. आणि प्रियानो, आम्ही प्रारंभीची प्रार्थना करणार आहोत, त्यानंतर गीत होणार आहे. आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. नवीन वर्ष दिलंस आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बापा आम्ही देवाला द्यावं ही कृपा पुरवलीस. याद्वारे आम्हाला हे तू पवित्र आत्म्याच्या द्वारे सूचित करीत आहे. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. जर आज आम्ही देवाला दिलेला आहे तर देव वर्षभर आम्हाला देणार आहे, 100 देणार आहे, 100 पट देणार आहे, 1000 देणार आहे. बापा परमेश्वरा बरकतीचे आशीर्वाद देणार आहे. प्रभू सहाय्य कर, विश्वास दे, कृपा द्या, अनुग्रह दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. मंडळीला विनंती आहे, उभे असतानाच गीत आम्ही गाणार आहोत आणि गीत होत असताना आपलं दान आम्ही प्रभूला अर्पण करणार आहोत. सर्वदा सहाय प्रभु
असो तुम्हा सोडील कृपेची वेळ ही टळे प्रभूला हृदया शोध ठेवाया करिता तुकारा पाहे या प्रिय सहृदया या प्रिय सहृदया या प्रिय सहृदया. यावेळेला दानावर आपण आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे आणि तुझ्यापासून प्राप्त झालेलंच आम्ही तुला देत आहोत. हे बापा परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. ख्रिस्त येशूमध्ये तू आम्हाला सर्व प्रकारे आशीर्वादित करण्याची हमी या वर्षासाठी तू आम्हाला दिलीस, आश्वासन दिलंस, आम्हाला अभिवचन दिलंस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आज मंडळीने जे काही दान तुला समर्पित केलेलं आहे ते तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे आणि होऊ दे बापा परमेश्वरा. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना तू पाहिलेलं आहेस बापा. त्या गरीब विधवेसारखं तू म्हण, यांनी अधिक दिलेलं आहे. प्रभू, आम्ही तुझ्या गौरवासाठी दिलेलं आहे, तू स्वीकारून घे. प्रभू सहाय्य कर, कृपा दे, अनुग्रह दे. बापा परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की वर्षभर आम्हाला देवाला देता येऊ दे. वर्षभर कृपा दे, अनुग्रह दे. धनदानाला प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण देवबापाचा आशीर्वाद मागत आहोत. आता आपला प्रभू श्री ख्रिस्त ज्याने जीवनाचे मार्ग आपल्याला कळवले आहेत, तो आपल्या समक्षतेने आहे. तुम्हास हर्षभरित करण्याची कृपा करो. देव जो बाप, ज्याने स्वतः येशूच्या द्वारे मानवास प्रगट केले, त्याची प्रीती आणि पवित्र आत्मा जो आमचा कैवारी, त्याचे मार्गदर्शन, सामर्थ्य, धैर्य व सहभागिता तुम्हासह या नूतन वर्षात व पुढे सदा सर्व काळ राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू श्री ख्रिस्त, त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देह झिजो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. Thank you.
आशीर्वादाचे व देवाच्या विपुल आशीर्वादाचे असे